नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आताच एक सांगली DCC बँकेबद्दल एक अपडेट आलेला आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया. याच्यामध्ये विषय असा आहे, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक नोकर भरतीला स्थगित करण्याबाबत. आता हे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत एक पत्रक जाहीर झालेलं आहे. याच्यामध्ये सांगली DCC बँकेची जी एक्झाम आहे याच्यामध्ये तात्पुरती स्थगिती असं समजू शकता, जे की इलेक्शन्समुळे असेल. तर आपण याच्यावरती हा पूर्ण विषय वाचूया, संदर्भ काय आहे ते पण वाचूया. विषय असा आहे, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती स्थगित करण्याबाबत. आपले पत्र सांगली जिमस बँक नोकर भरती चौकशी दिनांक 29/6 म्हणजे 29/6ला पत्र गेले, म्हणजे 29 तारखेला 2026 रोजी. विषयांकित प्रकरणी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत 21/11/2026 22/11/2026 रोजी संपुष्टात येत असून निवडणुकीची प्रक्रिया जुलै 2026 पासून सुरू करण्यात येणार असल्याने अशा परिस्थितीत बँकेमार्फत सेवक भरती प्रक्रिया सुरू ठेवणे योग्य होणार नसल्याने आपल्या संदर्भाधीन पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बँकेची नोकर भरती प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. हे कक्ष अधिकारी आहेत महाराष्ट्र शासन सुधीर विष्णू अमृते. तर यांचं पत्रक आहे. ठीक आहे, असं होऊ शकतं एखादी वॅकन्सी स्थगित झाली आहे, पूर्णपणे ही नाही झाली आहे. एकतर ह्याच्यात वॅकन्सी वाढतील किंवा त्याच वॅकन्सी राहतील. जे काय संचालक मंडळ निवडून येईल किंवा जे इलेक्शन्स होईल त्या जागी त्यांच्या गोष्टी त्या होत राहतील. पण तुम्हाला तुमची तयारी चालूच ठेवायची आहे, जेणेकरून आता ह्या भरतीवर जास्त लक्ष केंद्रित होणार आहे. कारण हा विषय भरती निघून कॅन्सल म्हणजे स्थगित झाली आहे, कॅन्सल झालेली नाही आहे, बरोबर. तर तुम्हाला तुमच्या साईडनं काय करायचं आहे, तुमचं प्रिपरेशन चालू ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला थोडासा टाईम भेटत आहे. तर याचा तुम्ही फायदा घ्या, कारण ह्या गोष्टी होत राहतात प्रत्येक ठिकाणी. इलेक्शन्स होतीलच. आता सहकारी बँकांचे इलेक्शन्सचे ज्या सहकारी बँकांचे संपलेले आहेत 5 वर्ष, जे की संचालक मंडळ बॉडी असते, इलेक्शन होत राहतात. तर तुम्हाला ज्याचा जास्त विचार करायचा नाही किंवा इश्यू करून घ्यायचा नाही आहे. हा इश्यू होत राहील, तर याच्यासाठी तुम्हाला चान्स भेटला आहे, तर तुम्ही तुमच्या साईडनं प्रिपरेशन करत राहा, जेणेकरून तुम्हाला आणखीन 3 महिन्याचा टाईम भेटतोय. त्याच्यासोबत तुम्ही दुसऱ्या एक्झाम ज्या येतील त्याची पण तयारी करू शकता, त्या एक्झाम देऊ शकता. तर ठीक आहे, हे भरती कॅन्सल नाही झालेली आहे, तात्पुरती स्थगिती आलेली आहे. ही स्थगिती हे इलेक्शन्स झाल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. तर तुमच्या पुढे 2-3 महिन्याचा कालावधी आहे अभ्यास करण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी. एखादा विषय तुम्हाला अवघड जात असेल त्याच्यावरती तुम्ही काम करा, इतर गोष्टी असतील त्याच्यावरती काम करा, जसं की इंग्लिश असेल, सहकार क्षेत्र असेल, सहकाराबद्दल तुम्हाला वाचायला 11वी-12वीची बुक्स आहेत, ते बुक्स वाचा. सहकाराबद्दल चांगली माहिती भेटेल त्याच्यामध्ये. गणित बुद्धिमत्ता करा, मराठी करा, जे की 10 मार्काला आहे. तर तुम्हाला तुमचा फायदा बघायचा आहे. ह्या गोष्टी चलत राहतात, ह्याच्यामध्ये जास्त न गुरफटता तुम्ही तुमचं प्रिपरेशनला महत्त्व दिलं पाहिजे, कारण ह्या गोष्टी होत राहतील. इलेक्शन्स येतात जातात, बॉडी संचालक मंडळ हे होऊन जाईल, पण ही भरती निघणार आहे. कारण खूप दिवसाच्या DCC बँकांमध्ये भरत्या बाकी आहेत. जसं की आता पुणे DCCची झाली आहे, लातूर DCCची झाली आहे. तर सांगली DCCची रद्द झाली म्हणजे थोडा कालावधीनंतर पुन्हा ती पूर्ववत किंवा जी एक्झाम आहे ती होणार आहे, जे की IBPSकडे कॉन्ट्रॅक्ट गेलेला आहे. तर त्याच्यानुसार ती भरती होईलच. तात्पुरती स्थगिती असल्यामुळे तुम्ही बाकीचा विषय बाजूला ठेवून तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, त्या गोष्टी होत राहतील. तर तुम्ही तात्पुरती स्थगिती असली तरी तुमच्या अभ्यासाला स्थगिती न देता तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू ठेवा. तर ऑल द बेस्ट तुम्हाला. तुम्ही अभ्यास करत राहा, कारण ह्या गोष्टी होत राहतात. तर तुम्ही तुमच्या अभ्यासाला महत्त्व दिलं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद.